क्षम्यतां पुनरेकवारं पुन्हा एकदा क्षमा मागते. ह्या टेक्निकल अडचणींमुळे परत व्यत्यय आलाय. तर आज आपण वल्लभाचार्यांवर जाणून घेणार आहोत. वल्लभाचार्य हे जसं मी मगाशी म्हटलं की मधुराष्टकम जे आपण म्हणतो, मधुराधिपते अखिलम मधुरम, त्याचे रचनाकर्ते वल्लभाचार्य आहेत, ज्यांचं संपूर्ण जीवन श्रीकृष्णाने भरलेलं आहे असे वल्लभाचार्य आहेत. वल्लभाचार्य यांना पुष्टी मार्गाचं प्रवर्तक मानलं जातं. पुष्टी मार्ग हा भक्ती मार्गाचा काय म्हणता येईल एक व्यापक स्वरूप असणारा असा मार्ग आहे. पुष्टी म्हणजे काय ते आपण थोड्याच वेळात याच व्याख्यानात बघणार आहोत. त्यानंतर वल्लभाचार्यांना शुद्धाद्वैतवादाचे प्रवर्तक मानलं जातं. शुद्धाद्वैतवाद म्हणजे काय? आपल्याला अद्वैतवाद माहिती असतो. अद्वैतवाद असा आहे जो शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांनी सांगितलं काय तर हे जग हे त्या ब्रह्मतत्वावर भासत. जसा म्हणजे एखादा साप आहे आणि त्या सापावर दोरीचा आभास होतो, तसंच ब्रह्मतत्वावर जग भासतं असं शंकराचार्य मानतात. म्हणजे जग हे आभासात्मक आहे, मायेद्वारे जग निर्माण होतं हे अद्वैतवादामध्ये सांगितलंय. पण शुद्धाद्वैतामध्ये माया ही संकल्पना मान्य केलेली नाही. शुद्धाद्वैतामध्ये जग हे तितकंच सत्य आहे जितकं ब्रह्म किंवा हे परमतत्व सत्य आहे. म्हणून याला शुद्ध अद्वैतवाद असं म्हणतात. म्हणजे काय? माया रहित असणार असा अद्वैतवाद म्हणजे शुद्धाद्वैतवाद. इतका आता सध्या आपण समजावून घेऊया. त्यानंतर वल्लभाचार्यांना वैश्वानराचा अवतार मानतात. या मागे एक कथा सांगितली जाते जी त्यांच्या जन्माची कथा आहे. त्यांचे आई वडील एका जंगलातून जात असताना रायपूरच्या जवळच्या जंगलामध्ये म्हणजे काशी जवळच्या जंगलामध्ये मध्य प्रदेशामध्ये खूप घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये 8व्या महिन्यातच त्या वल्लभाचार्यांची आई प्रसूत झाली आणि ते बाळ जिवंत आहे का नाही असं वाटलं, म्हणून त्यांनी ते अर्भक तसंच झाडाखाली ठेवून दिलं. आणि काही ब्रिटिश अधिकारी तिथे आले. त्यांना घाबरून जाऊन तिथले सगळे लोक पळून गेले आणि त्यांचे आई वडील सुद्धा वल्लभाचार्यांचे लपून बसले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन लोकांनी जिथे ते अर्भक ठेवलं होतं तिथे बघितलं तर तिथे अग्नीने वेढलेलं असं एक सुंदर अर्भक तिथे होतं. आणि अग्नीमध्ये असून सुद्धा ते अर्भक जिवंत राहिलं, म्हणून त्यांना वैश्वानराचा अवतार म्हटलं जातं वल्लभाचार्यांना. त्यांच्या या जन्मकथेवरून त्यांना वैश्वानराचा अवतार वैश्वानर म्हणजे अग्नीचा अवतार मानलं जातं. त्यानंतर वल्लभ संप्रदायाचे सुद्धा ते संस्थापक आहेत आणि रुद्र संप्रदायाचे अनुयायी आहेत. आता रुद्र संप्रदाय म्हणजे हा शैव संप्रदाय आहे. शिव हे त्यांचं इष्टदैवत आहे. तर वल्लभाचार्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा हे रुद्र संप्रदायाचे अनुयायी होते, म्हणूनच वल्लभाचार्यांना सुद्धा रुद्र संप्रदायाचे अनुयायी म्हणून मान्य केलं जातं. वल्लभाचार्यांचा साधारणपणे काळ निश्चितपणे सांगता येतो. तो म्हणजे इसवी सन 1479 ला जन्म आणि इसवी सन 1531 म्हणजे 15व्या शतकात वल्लभाचार्य होऊन गेले. त्यांचा जन्म जंगलामध्ये झाला, तो कधी झाला हे सांगता येत नाही, पण त्यांचा मृत्यू म्हणण्यापेक्षा अवतार समाप्ती त्यांनी आषाढ शुक्ल तृतीयेला या जगातून सदेह वैकुंठाकडे किंवा विष्णू लोकामध्ये प्रयाण केलं असं मानलं जातं. आणि ही संपूर्ण जी क्रिया आहे त्या क्रियेला असुर व्यामोह लीला असं म्हणतात. कारण वल्लभ संप्रदायामध्ये ह्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या भगवंताची लीला आहेत
अशा पद्धतीने मार्ग सांगितला आहे. म्हणजे संपूर्ण जगत हे भगवंताची एक प्रकारची लीला आहे असं या संप्रदायात मानलं जातं. वल्लभाचार्यांचं जन्म आणि शिक्षण काशी बनारस इथे झालं आणि त्यानंतर विजयनगरला त्यांचं वास्तव्य होतं बरेच काळापर्यंत. त्यांच्या आई वडिलांचं नाव आपल्याला मिळतं. आई वडील तैलंग ब्राह्मण होते. त्यांचं नाव श्री लक्ष्मण भट्ट आणि आईचं नाव इल्लम्मा गारू. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ते म्हणजे माता आणि पिता हे दक्षिण भारतातले असून ते काशीला निघालेले असताना त्यांना वल्लभ नावाचा हा पुत्र झाला. म्हणजे वल्लभाचार्यांचा जो संप्रदाय आहे तो भारताच्या सगळ्या देशांमध्ये पसरण्याचं कारण असं आहे की दक्षिणेकडून उत्तरेकडे, भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे त्यांच्या आई वडिलांची झालेली यात्रा आणि त्यानंतर पुन्हा वल्लभाचार्यांनी केलेली यात्रा, यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडण्याचं काम एक प्रकारे वल्लभ संप्रदायामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. अजून एक महत्वाची गोष्ट वल्लभाचार्यांच्या बाबतीत सांगायची ती म्हणजे त्यांचा विवाह पंडित देवभट्ट यांच्या कन्येसोबत, महालक्ष्मी सोबत झाला होता आणि त्यांना 2 पुत्रही होते, श्री गोपीनाथ आणि श्री विठ्ठलनाथ. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात जसे संत तुकाराम आहेत, ज्यांनी प्रपंच करावा नेटका हे पण सांभाळलं आणि त्याबरोबर परमार्थ पण साधला किंवा ईश्वराची भक्ती पण केली, त्याच पद्धतीचं जीवनचरित्र साधारणपणे वल्लभाचार्यांचं आहे. त्यांचा जो विठ्ठलनाथ हा जो पुत्र होता, त्या विठ्ठलनाथांनी पुढे हा संप्रदाय पुढे चालवण्याचं खूप मोठं कार्य विठ्ठलनाथांनी केलं. वल्लभाचार्यांना दीक्षा सर्वप्रथम मिळाली ती, मी जसं म्हटले की त्यांचे वडील रुद्र संप्रदायाचे अनुयायी होते, म्हणजे शंकराचे शैव पंथाचे अनुयायी होते. त्यामध्ये श्री बिल्व मंगलाचार्य यांनी श्रीकृष्णाचा 18 अक्षरांचा गोपाल मंत्र वल्लभाचार्यांना दिला आणि त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. त्यानंतर पुढे त्यांना त्रिदंड संन्यास दीक्षा स्वामी रामायण तीर्थ यांनी दिली. त्रिदंड संन्यास दीक्षा म्हणजे 3 प्रकारच्या दंडांचं पालन करायचं. तर ते 3 दंड कोणते याबद्दल खूप मतमतांतर विद्वानांमध्ये आहेत. आणि मी जसं मगाशी म्हटलं की वल्लभाचार्यांचा विवाह झाला होता, तर ती विवाह हा सुद्धा एक प्रकारची दीक्षा आहे असं मानलं गेलं होतं किंवा असं वल्लभ संप्रदायातले लोक मानतात. वल्लभाचार्यांचे शिष्य जे आहेत, आता तुम्हाला लक्षात येईल विठ्ठलदास हे वल्लभाचार्यांचे पुत्र आहेत आणि त्यांचे 4 शिष्य म्हणजे भक्त सूरदास, ज्याचं नाव आपण खूप ऐकलं आहे, कृष्णावरची अनेक भजन सूरदासांनी रचलेली आहेत. नंतर कृष्णदास, परमानंददास आणि कुंभनदास हे विठ्ठलदासांचे शिष्य होत. आणि नंददास, चितस्वामी, गोविंद स्वामी आणि चतुर्भुजदास हे 4 हे वल्लभाचार्यांचे शिष्य आहेत. आता हे जे 8 कवी आहेत ज्यांनी श्रीकृष्णाच्या काय म्हणता येईल स्तोत्र रचली आणि श्रीकृष्णाच्या भक्तीला वल्लभाचार्यांच्या संप्रदायानुसार प्रेरणा दिली, त्या ह्या 8 कवींना अष्टचवी असं म्हणतात. हे 8 कवी वल्लभ संप्रदायांमध्ये महत्वाचे आहेत. त्यांच्या रचना सुद्धा वल्लभ संप्रदायामध्ये वल्लभाचार्यांच्या रचनांबरोबरच तितक्याच महत्वाने गायल्या जातात. हे सगळे 8 कवी आहेत आणि त्यातले सूरदास यांचा आवाज सुद्धा अतिशय उत्तम होता असं सांगितलं जातं. वल्लभाचार्यांच्या ग्रंथांविषयी भरपूर ग्रंथ आपल्याला सापडतात. एकतर सगळ्यात महत्वाचा, अत्यंत महत्वाचा वल्लभाचार्यांचा ग्रंथ म्हणजे अणुभाष्य, ज्याच्यामध्ये शुद्धाद्वैत तत्वज्ञानाला सर्वात पहिल्यांदा वल्लभाचार्यांनी हात घातला असं म्हणता येईल. ब्रह्मसूत्रांवर केलेलं हे भाष्य आहे. ब्रह्मसूत्र व्यासमुनींनी रचलेल्या सूत्रांवर वल्लभाचार्यांनी अणुभाष्य रचलं
आणि ते अणुभाष्यावर अजून एक भाष्य रचलं गेलं बृहत भाष्य नावाचं. नंतर भागवत महापुराणावर सुबोधिनी नावाची टीका रचली. हे पण महत्वाचा त्यांचा ग्रंथ आहे. दर्शनाच्या दृष्टीने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघायला गेलं तर ब्रह्मसूत्र अणुभाष्य आणि सुबोधिनी टीका या दोन्हीही ग्रंथांना अत्यंत महत्व आहे. त्याच्यानंतर तत्वार्थ दीप निबंध किंवा भागवत तत्व दीप निबंध याचे दोन नाव आहेत. म्हणून तत्वार्थ दीप निबंध हा परत भागवत पुराणावर लिहिलेला निबंधात्मक असा ग्रंथ आहे. हा सुद्धा तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. त्यानंतर जे इतर कोणत्याही आचार्यांनी केलेलं नाही ते म्हणजे पूर्वमीमांसेच्या सूत्रांवर काही सूत्रांवर वल्लभाचार्यांनी भाष्य रचलं आहे. कारण वेदांत म्हणजे उत्तर मीमांसा आहे आणि पूर्व मीमांसा हे कर्मकांडावर आधारित असणारं असं दर्शन आहे. त्यामुळे वेदांतातल्या फक्त वल्लभाचार्यांनीच पूर्वमीमांसेवर भाष्य रचलंय. त्यानंतर गायत्री मंत्रावरचं भाष्य प्रसिद्ध आहे आणि नंतरची जी काही त्यांच्या रचना आहेत त्या सगळ्या भक्ती किंवा पुष्टीभक्ती सांगणाऱ्या अशा रचना आहेत. या पहिल्या ज्या 5 रचना आहेत त्या तत्वज्ञानपर आहेत. उरलेल्या सगळ्या पुष्टीभक्ती सांगणाऱ्या रचना आहेत. एक आहे पत्रावलंबन, पुरुषोत्तम सहस्रनाम, भगवत पीठिका, शिक्षा श्लोक, न्यायादेश, सेवाफल विवरण, प्रेमामृत आणि दशमस्कंद हा भागवताचा दशमस्कंद आहे. त्याची अनुक्रमणिका रचण्याचं काम वल्लभाचार्यांनी केलं. त्यानंतर त्रिविध नामावली, यातले काही ग्रंथ वल्लभाचार्यांचे आहेत की नाही याबद्दल सुद्धा काही ठिकाणी मतभेद आहेत. त्यानंतर वल्लभाचार्यांनी अष्टक 5 महत्वाची अष्टक रचली जी श्रीकृष्णावर आधारित आहे. त्यातलं एक आपल्याला प्रसिद्ध असणारं असं अष्टक ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे मधुराष्टक. नंतर परिवृढाष्टक, नंदकुमाराष्टक, श्रीकृष्णाष्टक आणि गोपीजन वल्लभाष्टक अशा प्रकारच्या अष्टकांची रचना. अष्टक म्हणजे 8 श्लोक ज्याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीचा स्तोत्र. तर त्या अष्टकांची रचना वल्लभाचार्यांनी केली. त्यानंतर सगळ्यात प्रसिद्ध अशी ही वल्लभाचार्यांची षोडश ग्रंथावली आहे. या षोडश ग्रंथावली वरूनच वल्लभ संप्रदायामध्ये जी काही सेवा किंवा पुष्टीभक्ती सांगितली आहे किंवा कशा पद्धतीचं आचरण करायला हवं अवलंबून असतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पृष्ठीप्रवाह मर्यादा भेद हा ग्रंथ महत्वाचा आहे आणि चतुश्लोकी पद्य यांचं काय म्हणता येईल पठण रोज करायला हवं असं वल्लभ संप्रदायामध्ये या 2 ग्रंथांचं पठण रोज व्हायला हवं असं वल्लभ संप्रदायामध्ये सांगितलं जातं. आणि त्यानंतर मग या सेवेचं फळ काय मिळतं याच्यासाठी सेवाफल हा ग्रंथ सांगितलेला आहे. हे अगदी छोटे छोटे ग्रंथ आहेत पण ती षोडश ग्रंथावली वल्लभ संप्रदायामध्ये प्रसिद्ध अशी ग्रंथावली आहे. हे इथपर्यंत आपण वल्लभाचार्यांविषयी जाणून घेतलं. आता त्यांचं तत्वज्ञान काय आहे त्याच्याकडे थोडंसं आपण वळूयात. वल्लभाचार्यांनी प्रमाण ग्रंथ म्हणून कोणते ग्रंथ मानले आहेत तर एक तर ब्रह्मसूत्र, दुसरं भागवत पुराण आणि वेद हे सगळं त्यांनी प्रमाण ग्रंथ म्हणून मानले. पण त्यामध्ये वेदांतामध्ये काय मानायला हवं तर पहिल्यांदा वेदांताचं मुख्य तत्व म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहे किंवा वेद म्हणजेच श्रीकृष्णाचं वाक्य आहे आणि जी ब्रह्मसूत्र व्यासांनी रचली बादरायण व्यासांनी ती ब्रह्मसूत्र सुद्धा श्रीकृष्णाचंच वाक्य आहे. म्हणजे ब्रह्म इति परमात्मा इति भगवान इति शब्दते. आता हे ब्रह्म, परमात्मा, भगवान आणि कृष्ण हे 4 डायमेन्शन्स आहेत वल्लभाचार्य संप्रदायामध्ये. हे 4 डायमेन्शन्स आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. या 4 शब्दांचे वेगवेगळे अर्थ या
दर्शनामध्ये लावले गेलेले आहेत. तर जसं त्यांनी सांगितलंय की चारही वेद हे श्रीकृष्ण वाक्य आहे असं शास्त्रार्थ परंपरेत सांगितलं आहे. शास्त्रार्थ प्रकरणामध्ये सांगितलंय वेदा हा श्रीकृष्ण वाक्यानी व्याससूत्राणी चैवही. आणि का बरं ते प्रमाण आहे तर अजून एक पाचवं प्रमाण म्हणजे व्यासांनी रचलेलं सगळं साहित्य म्हणजे 18 पुराण सुद्धा. ही का बरं प्रमाण आहे तर ती समाधी भाषा, व्यासांची समाधी अवस्थेतली ती भाषा आहे. ते वक्तव्य व्यासांचं समाधी अवस्थेतलं वक्तव्य असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी प्रमाण मानल्या आहेत. प्रमाणभूत ग्रंथ ज्याच्यावर आधारित. आणि याच्यामध्ये पण परत सगळ्यात जास्त प्रमाण ते काय तर उत्तर उत्तर पूर्व संदेह वारकम म्हणजे नंतर जे वाङ्मय निर्माण झालेलं आहे त्यानंतरच्या वाङ्मयाने पूर्वीच्या वाङ्मयातले संदेह किंवा संशय दूर केलेले आहेत. आणि म्हणून नंतरचं जे वाङ्मय आहे म्हणजे प्रामुख्याने पुराण म्हणजे भागवत पुराण स्पेसिफिकली ते जास्त प्रसिद्ध आहे, जास्त प्रमाण आहे. आणि या विरुद्ध जे काही असेल ते कधीही प्रमाण नाही किंवा प्रमाण होऊ शकत नाही किंवा प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन होऊ शकत नाही, यथार्थ ज्ञानाचं, असं वल्लभ संप्रदायामध्ये मानतात. आणि शब्द हे पण त्यांनी प्रमाण म्हणून स्वीकारलं. पण तिथे सुद्धा अलौकिक शब्द जो आहे, अलौकिक शब्द म्हणजे जो वेद आणि ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये उच्चारला गेलेला शब्द आहे तोच फक्त प्रमाण आहे. कारण तो शब्द हा ज्ञापक आहे. ज्ञापक म्हणजे ज्ञान करवून देणार आहे. कोणाचं ज्ञान करवून देणारा तर भगवंताचं, श्रीकृष्णाचं, परब्रह्म तत्वाचं ज्ञान करवून देणार आहे. म्हणून तेवढाच फक्त शब्द प्रमाण आहे. म्हणजे इतरांनी इतर दर्शनांमध्ये आप्तवाक्य हे सुद्धा प्रमाण मानलंय. म्हणजे कोणीतरी एक यथार्थ वक्ता आहे त्याचं वाक्य सुद्धा प्रमाण मानलेलं आहे. तसं वल्लभ संप्रदायामध्ये मानलेलं नाही. यांच्या मते फक्त अलौकिक शब्द हाच प्रमाण आहे. आणि अलौकिक शब्द म्हणजे व्यासांनी उच्चारलेला शब्द असं ते मानतात. आता हे सगळं असताना मी जसं मगाशी म्हणलं की शुद्धाद्वैतामध्ये जीव, जगत आणि ब्रह्म या संकल्पना इतर दर्शनांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या दिसतात. याच्यामध्ये जगत हे सत्य स्वरूप आहे. म्हणजे जितकं ब्रह्मतत्व सत्य आहे तितकंच सत्य जगत आहे. आणि ते जे जगत आहे ते ब्रह्मतत्वाचंच रूप आहे, एक रूप आहे. त्याच्यामध्ये अद्वैत आहे पण शुद्ध प्रकारचं, मायेने झाकलेलं अद्वैत नाही तर शुद्ध असं अद्वैत आहे. जगत आणि ब्रह्म यांचं नातं हे मायाच्छादित नाही तर सत स्वरूपाचं आहे, म्हणजे सत कार्यवाद आहे हा. पण या वल्लभ संप्रदायामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी मानल्यात. एक म्हणजे प्रपंच आणि संसार या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत या संप्रदायामध्ये. एक तर प्रपंच म्हणजे जगत जे ईश्वराचं किंवा ब्रह्मतत्वाचं स्वरूप आहे ते सत्य आहे. पण संसार जो आहे ही सगळी जीवाची रचना आहे. जीव आपल्या अहंकाराने ही संपूर्ण रचना करतो आणि म्हणून हा संसार मिथ्या मानलाय. म्हणजे संसार अस्तित्वात असतो किंवा नसतो किंवा अनित्य आहे संसार हा. पण प्रपंच तसा अनित्य मानलेला नाही. त्यामुळे या संप्रदायामध्ये प्रपंच आणि संसार या दोन वेगवेगळ्या गोष्टी मानल्या. संकल्पना वेगवेगळ्या, कन्सेप्ट वाईज त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि या जगामध्ये परत त्यांनी 28 तत्व मानली आहेत. जी सांख्यांनी मानली ती सगळी तत्व याच्यात येतात. म्हणजे जगताची विकास प्रक्रिया या 28 तत्वांवर आधारित अशीच होते. याच्यामध्ये जसं सांख्यांमध्ये सत्व, रजस, तमस यांनी त्रिगुणात्मक अशी प्रकृती मानली सांख्यांनी, तर यांनी तसं न मानता सत्व, रज आणि तम हे जे गुण आहेत तीन ते वेगवेगळे पदार्थ मानले आहेत. कारण ते आपल्याला वेगवेगळे जाणवतात किंवा त्यांचं वेगवेगळं ज्ञान होतं असं या संप्रदायात मानलं जातं. आणि ते पुन्हा
ही जगताच्या विकास प्रक्रियेमध्ये असणारी ही जी तत्व आहेत, ती तत्व सत्य आहेत, पण ब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये द्वैत येत नाही. म्हणजे ब्रह्म आणि जगत याच्यामध्ये द्वैत येत नाही, त्याच्यामध्ये अद्वैत राहतं. जो शंकराचार्यांनी मानलेला दृष्टांत आहे सर्परज्जूचा, की सापावर म्हणजे दोरीवर साप भासतो, तर जी दोरी आहे यांच्या मते साप भासतो असं होत नाही, तर तो जो त्या दोरी मधला जो साप आहे किंवा ईश्वर तत्व आहे किंवा चैतन्य आहे, तेच स्वतःला सर्प रूपामध्ये प्रकट करतं. अशा पद्धतीचा तो दृष्टांत वल्लभ संप्रदायामध्ये घेतला जातो. कारण त्याच्यामध्ये मायेचा रोल नाहीये काही. म्हणजे माया शबलित ब्रह्म किंवा मायेने झाकलेलं आच्छादलेलं ब्रह्म असं या संप्रदायामध्ये मान्य केलं जात नाही. मग ही जगत कसं निर्माण होतं, तर या जगत निर्मितीच्या मागे ही लीलार्थ सृष्टीवाद सांगितलाय. वल्लभ संप्रदायामध्ये हे जगत हे त्या परब्रह्माची लीला आहे आणि तो परब्रह्म, ते जे परब्रह्म आहे किंवा ते जे श्रीकृष्ण तत्व आहे, ते तत्व सत्संकल्पाने मग वेगवेगळ्या पद्धतीने ते तत्व स्वतःच्या लीलेने हे या जगाला उत्पन्न करतं किंवा ही सृष्टी म्हणजे त्या परमतत्वाची, त्या श्रीकृष्णाची लीला आहे. तर ती लीला पण 6 प्रकारची आहे असं यांनी मानलेलं आहे. त्यातला पहिला प्रकार म्हणजे भगवंत किंवा श्रीकृष्ण हा स्वतःच्या ऐश्वर्य या गुणाने सत्संकल्प करतो. म्हणजे एक संकल्प करतो. काय संकल्प करतो, तर जसं उपनिषदातलं वाक्य आहे, बहुश्याम प्रजायम, म्हणजे तो पहिले एक होता, पण त्याला असं वाटलं की मी अनेक व्हावं आणि म्हणून तो अनेक झाला. तर हे या उपनिषद वाक्याचा संदर्भ देऊन भगवंताकडे ऐश्वर्य नावाचा गुण आहे. ऐश्वर्य म्हणजे विपुल प्रमाणात एखादी गोष्ट असणं, म्हणजे सृष्टीच्या रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या अशा गोष्टी ज्याच्याकडे आहेत, तो ऐश्वर्यवान असा भगवंत. तर तो भगवंत सर्व साक्षात करोती. तो भगवंत सत्संकल्पाने हे जग उत्पन्न करतो. ही एक लीला झाली. म्हणजे एका पद्धतीने ऐश्वर्य गुणाद्वारे उत्पन्न झालेली ही एक लीला सांगितली. दुसरी लीला अशी सांगितली आहे, जी वीर्य गुणाने युक्त अशी आहे. त्याच्यामध्ये पुरुष तत्व, म्हणजे पुराणामध्ये हे सुप्रसिद्ध आहे की एक पुरुष नावाचं तत्व होतं, त्याने पूर्वी सृष्टी उत्पन्न केली. पण ते जे पुरुष तत्व आहे ते त्या भगवंताने उघडलेल्या एखाद्या दारासारखं आहे. म्हणजे दरवाजा उघडावा, म्हणजे कोणीतरी दरवाजा उघडायला लागणारा एक असतो, त्याच्या त्या शक्तीशिवाय, पराक्रमाशिवाय तो दरवाजा असा उघडत नाही आणि आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. तसंच वीर्य गुणाने युक्त असा भगवंत, म्हणजे पराक्रमी असा भगवंत या सृष्टीचं दार उघडतो आणि मग सृष्टी उत्पन्न होते. अशा प्रकारची ती भगवंताची लीला आहे असं मानलं. नंतर अणुभाष्यामध्ये त्यांनी अजून एक लीला सांगितली भगवंताची, ती म्हणजे चतुर्व्यूह उत्पत्ती. चतुर्व्यूह उत्पत्ती ही प्रसिद्ध आहे आणि म्हणजे भागवत पुराणामध्ये सुद्धा चतुर्व्यूह उत्पत्तीचा उल्लेख येतो. तर अणुभाष्यामध्ये वल्लभाचार्यांनी यश या गुणाद्वारे भगवंत चतुर्व्यूह व्युत्पत्ती करतो. इथे माझं लिहायला चुकलंय. चतुर्व्यूह म्हणजे वासुदेवात संकर्षण, वासुदेवापासून संकर्षणाची निर्मिती झाली. त्या संकर्षणापासून प्रद्युम्न जन्माला आला आणि त्या प्रद्युम्नापासून अनिरुद्ध पुढे जन्माला आला आणि मग अनिरुद्धाने तो वंश पुढे वाढवला. अशा पद्धतीचं चतुर्व्यूह रचना ही पुराणांमध्ये सांगितली आहे आणि ती एक प्रकारची भगवंताची लीला आहे असं वल्लभ संप्रदायामध्ये मानलं जातं. त्यानंतर चौथ्या प्रकारची लीला म्हणजे श्री हा जो गुण आहे, श्री हा भगवंताचा गुण मानलेला आहे. श्री म्हणजे
सगळ्या प्रकारची संपत्ती, ऐश्वर्य अशा पद्धतीचं. पण श्री संपत्ती म्हणजे एक प्रकारची भगवंताची शक्ती आहे, फक्त समृद्धी नाही, तर ती शक्ती आहे भगवंताची. त्यामुळे भगवंत हा सृष्टी रूपाने परिणाम पावतो. परिणाम पावतो म्हणजे स्वतःला सृष्टी रूपाने परिणाम, जसं दुधाचं दही होतं, दुधाचं दही होणं हा परिणामवाद आहे. त्याप्रमाणे भगवंत स्वतःला सृष्टी रूपामध्ये परिणत करतो, असं म्हणजे परिणत करणे अशी लीला करतो. म्हणजे तो भगवंतच आहे, श्रीकृष्णच स्वतः परिणाम पाहून ही सृष्टी बनतो. हा, जसं विश्वरूप दर्शनाचं इथे उल्लेख केला जातो, अशा प्रकारची लीला सांगताना विश्वरूप दर्शन सांगतात. ती ही झाली श्री. त्यानंतर अजून एक प्रकारची लीला सांगितली जाते, ते म्हणजे तो ईश्वर किंवा भगवंत हा एखादा इंद्रजालिक असतो, म्हणजे जादूगार असतो. तर जादूगार ज्याप्रमाणे स्वतःच्या ज्ञानाने, आता इथे माया शब्दाचा अर्थ स्वतःच्या कौशल्याने, माया शब्दाचा इथे अर्थ कौशल्य असा आहे, तर कौशल्याने या जगाची उत्पत्ती करतो, म्हणजे सृष्टी निर्माण करतो तो भगवंत. जसा एखादा जादूगार त्या संपूर्ण रंगमंचावर सृष्टी उत्पन्न करतो, वेगवेगळे रंग निर्माण करतो, त्याप्रमाणे भगवंत हा जादूगार आहे आणि तो त्या सृष्टीमध्ये न अडकता, स्वतः न अडकता ती सृष्टी निर्माण करतो. ती एक प्रकारची लीला आहे भगवंताची. अशा पद्धतीने वैराग्य या गुणाद्वारे लीला सांगितली. आणि अजून एक लीला सांगितली आहे, ती म्हणजे ज्ञानरूप अशी लीला आहे, ज्याच्यामध्ये जसं सांख्यकारिकेमध्ये किंवा सांख्य तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की तो जगाला उत्पन्न करतो आणि नंतर स्वतःच्या इच्छेने त्याच्यामध्ये दोन रूप धारण करतो, एक जीव आणि दुसरा जीवामध्ये राहणारा अंतर्यामी. असा दोन्ही रूपामध्ये तो हरी, तो भगवंत, तो विष्णू क्रीडा करतो. ही 6व्या प्रकारची लीला वल्लभ संप्रदायामध्ये मानली आहे. म्हणजे ह्या 6 प्रकारच्या लीलेने ही सृष्टी उत्पन्न होते किंवा चालते, अशा पद्धतीने वल्लभ संप्रदायामध्ये लीला सृष्टीवाद सांगितला आहे जगताच्या बाबतीत. मग हे सगळं निर्माण होत असताना ते जे ब्रह्मतत्व असतं त्याचं काय होतं, त्याच्यामध्ये विकार निर्माण होतात का? म्हणजे तो ते ब्रह्मतत्व किंवा विष्णू किंवा श्रीकृष्ण हा जग निर्माण करतो, परिणाम पावतो. मग दुधाचं दही होताना आपल्याला दही झाल्यानंतर परत दूध मिळत नाही. म्हणजे परिणामवादाचं हे एक वैशिष्ट्य काय आहे की दूध आहे, दुधाचं दही झालं आणि आता मला सांगितलं की त्या दह्यामधनं परत दूध उत्पन्न करून दाखवा, तर ते शक्य नाही. हा, याला पूर्ण परिणामवाद किंवा विकृत परिणामवाद. विकृत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बदल होतो. विकृती म्हणजे बदल होणे, परिणाम होणे आणि त्याची परत रिव्हर्सिबल रिएक्शन न होणे, म्हणजे ते परत रिव्हर्स नाही येत. पण इथे वल्लभ संप्रदायामध्ये अविकृत परिणामवाद मानलाय. म्हणजे काय, हे जग ब्रह्म तत्व जग रूपामध्ये परिणत होतं, पण त्याच्या मूळ स्वरूपामध्ये परिणाम होत नाही. त्याचं मूळ स्वरूप तसंच राहतं. ते जे अनंत, सर्वाधार, सर्वोत्कृष्ट असं जे स्वरूप आहे त्या परब्रह्म तत्वाचं, ते स्वरूप तसंच राहतं, त्याच्यामध्ये परिणाम होत नाही. म्हणून यांनी मानलेल्या, वल्लभ संप्रदायामध्ये मानलेल्या वादाला अविकृत परिणामवाद असं म्हणतात. आता वल्लभ संप्रदायामध्ये हे झालं जगताच्या बाबतीत, म्हणजे जग कशा पद्धतीने उत्पन्न होतं किंवा कशा पद्धतीने लीलेद्वारे जगाची उत्पन्न होते आणि ते सत्य असतं, हे वल्लभ संप्रदायात सांगितलंय. तसं जीवाविषयी सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. जीव ही संकल्पना वल्लभ संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने ही संकल्पना मांडली आहे वल्लभ संप्रदायात. म्हणजे जीव हा ब्रह्माचा चित रूपाचा अंश आहे. चित शब्दाचा अर्थ आहे चैतन्य.
ज्याच्यामध्ये चैतन्य असतं तो जीव, तो ब्रह्मतत्वापासून वेगळा नाही. जीव म्हणजेच ब्रह्म म्हणजे अद्वैत, हे त्यांना वल्लभ संप्रदायामध्ये किंवा शुद्धाद्वैत्यांना अद्वैतच सांगायचं आहे, ते वेगळं नाही. पण त्याच्यामध्ये माया ही संकल्पना येत नाही, ते मायारहित असं रूप आहे. म्हणजे या संप्रदायामध्ये असं म्हणतात की माया हे कुठेतरी निगेटिव्ह एलिमेंट आहे की काय, अशा पद्धतीने मानल्यामुळे मायारहित असलेला असा ब्रह्माचा चित रूपी जो अंश आहे तो म्हणजेच जीव आहे. आता त्या जीवाचे यांनी 3 प्रकार मानलेत. एक प्रवाह जीव, म्हणजे जन्म मरणाच्या बंधनामध्ये जे अडकलेले असतात असे जीव. दुसरे जे जीव आहेत ते मर्यादा जीव मानले जातात. मर्यादा जीव म्हणजे वेद, ब्रह्मसूत्र यांच्याद्वारे ज्यांनी ज्ञान करून घेतलं आहे असे जीव, पण जे भगवंताप्रत पोहोचलेले नाहीत अजून, असे जीव. म्हणजे त्यांच्या पोहोचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, पण ते भगवंताप्रत न पोहोचलेले, नुसतं ज्ञान असलेले जीव. आणि तिसऱ्या प्रकारचे जीव म्हणजे पुष्टी जीव, म्हणजे जे भगवंताप्रत पोहोचले आहे भक्ती मार्गाने. आणि पुष्टी म्हणजे काय ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. तर त्या पुष्टीद्वारे ते जीव भगवंतापर्यंत पोहोचलेले असतात. अशा पद्धतीने त्यांनी जीवाची संकल्पना मांडली आहे. तर याच्यामध्ये आता संपूर्ण जग आणि सृष्टी याचा विचार केला तर अशा पद्धतीने चित्र आपल्या लक्षात येतं की श्रीकृष्ण हे परब्रह्म आहे, ते सगळ्याला कारणभूत असणारं असं अक्षर ब्रह्म आहे. मग त्याच्यावरून पुढे जाऊन तुम्हाला आता हे लक्षात येईल, इथे पुष्टी जीव आहेत. म्हणजे ज्यांना हे आपण पुढे परत एकदा या चार्टकडे पुन्हा एकदा येऊया. आता एवढंच सांगते की त्या अक्षर ब्रह्मापासून सृष्टी उत्पन्न होते आणि दैवी आणि आसुरी असे जीव येतात. तर ते दैवी आणि आसुरी जीव, त्यातले दैवी जे जीव आहेत ते पुष्टी मार्गाला जे जातात ते मुक्त होतात. जे मर्यादा जीव आहेत ते मुक्त होतात. केव्हा मुक्त होतात? जेव्हा त्यांना भगवंताच्या बाकी सन्मार्गाचा रस्ता दाखवल्यामुळे, भगवंताच्या सन्मार्गाच्या रस्त्यामुळे त्यांच्या अविद्येची निवृत्ती होते, म्हणून मर्यादा जीव सुद्धा मुक्त होऊ शकतात. पण तिसऱ्या प्रकारचे जे बंधामध्ये युक्त असलेले असे जे जीव आहेत ते जीव, त्यांना आसुरी जीव असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यांना मुक्तीचा मार्ग खूप असा लांबचा मार्ग धारण करायला लागतो. त्यांचं पूर्ण व्यवस्थापन करायला लागतं, कारण ते अविद्येने बद्ध असणारे असे जीव आहेत असं यांनी मानलेलं आहे. आता हे झालं जीवाबद्दल, जगताबद्दल. आता मी मगाशी जसं म्हणलं की परमतत्व, जे शुद्ध असं परमतत्व आहे ते काय आहे? तर ते सर्वव्यापी आहे. त्याच्या पण 4 डायमेन्शन्स त्यांनी सांगितले आहेत. वल्लभ संप्रदायामध्ये, शुद्धाद्वैतामध्ये हे एक वेगळ्या पद्धतीने आपण परमतत्वाच्या अशा पद्धतीच्या डायमेन्शन्स दुसऱ्या कोणत्याही दर्शनामध्ये सांगितलेल्या नाहीत. त्या फक्त वल्लभ संप्रदायामध्ये सांगितलेल्या आहेत, शुद्धाद्वैतात. जसं हे म्हणतात की ब्रह्म हे सत्य आहे. म्हणजे जसं वेद आणि ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलेलं जे सर्वव्यापी सत्य तत्व आहे, ती ऍब्सोल्यूट डायमेन्शन आहे, ते म्हणजे ब्रह्म. दुसरं डायमेन्शन म्हणजे ज्याला परमात्मा म्हटलं आहे भगवद्गीतेत, ती रिलेटिव्ह डायमेन्शन आहे. म्हणजे परमात्मा हा जीवात्मा सांगितल्याशिवाय किंवा समजल्याशिवाय समजत नाही, त्याच्यामुळे तो रिलेटिव्ह आहे, कोणाशी तरी सापेक्ष असणारी अशी ही डायमेन्शन, जीवात्म्याशी सापेक्ष असणारी अशी ही डायमेन्शन. तिसरी डायमेन्शन आहे भगवान. आता भगवान हा शब्द मुळात असा आला आहे भागवत पुराणामध्ये की भग म्हणजे कल्याण आणि वत, वत म्हणजे ज्याच्याकडे आहे तो. जसं धनवतचा धनवान शब्द होतो, धन ज्याच्याकडे आहे तो. श्रीमत किंवा श्री म्हणजे लक्ष्मी, मत म्हणजे ज्याच्याकडे आहे, म्हणून आपल्याकडे श्रीमान किंवा श्रीमती म्हणायची पद्धत आहे, ज्याच्याकडे ती लक्ष्मी आहे तो. तर भगवान म्हणजे, भग म्हणजे कल्याण, कल्याण ज्याच्याकडे आहे तो.
पण पूर्णपणे कल्याण रूप म्हणजे आता इथे एक उदाहरण समजावून सांगते, म्हणजे हे व्यवस्थित लक्षात येईल का बरं याला डिपेंडंट डायमेन्शन म्हटले ते कळण्यासाठी. एखादं भांड हे मृतमय आहे म्हणजे मृण्मय आहे किंवा सुवर्णमय असा अलंकार आहे. तर सुवर्णमय म्हणजे संपूर्ण सुवर्ण असतं का याच्या एखाद्या अलंकारामध्ये? तर अजिबात नाही. 24 कॅरेटचं पूर्ण सुवर्ण जर असेल तर त्याचा अलंकार बनूच शकत नाही. त्याच्यामध्ये थोडीशी भेसळ असावी लागते. त्याच्याशिवाय पूर्ण अलंकार, भेसळ म्हणजे इतर इन्ग्रेडियंट्स त्याच्यात असतात. संपूर्ण शुद्ध असा सुवर्णाचा अलंकार नसतो. म्हणून त्याला सुवर्णमय म्हटलं जातं. मग हे जे मय, वत, मत हे जे प्रत्यय आहेत ते म्हणजे काय, 90% किंवा 99% त्याच्यामध्ये ते तत्व आहे. म्हणजे भगवान मध्ये कल्याण हे जे तत्व आहे ते 99% पर्यंत आहे, पण 1% ते कशावर तरी अवलंबून आहे असं आपण समजावून घेऊया. त्यामुळे भगवान ही डिपेंडंट डायमेन्शन झाली. आणि चौथी डायमेन्शन जे भक्ती रूप डायमेन्शन आहे ते म्हणजे कृष्ण. याच्यामध्ये कृष्ण हे सगळंच जे तुम्ही बघाल या जगामध्ये जे काही आहे ते सगळं कृष्ण आहे असं मानणारं, म्हणजे असं असणारं हे डायमेन्शन. म्हणून इथे वेगवेगळे शब्द हे वेगवेगळ्या डायमेन्शनने शुद्धाद्वैत संप्रदायामध्ये विचारात घेतले जातात. म्हणजे इथे शब्दांचे अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतले जातात असं आपण म्हणूया. आता ते जे ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व यांनी सांगितलंय ते पुन्हा 3 प्रकारचं आहे. एक आहे आधिभौतिक म्हणजे जग हे ब्रह्म, नंतर दुसरं आहे आध्यात्मिक ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात, आणि तिसरं सत्य असणार असं अंतर्यामी परब्रह्म. म्हणजे वेगळ्या पद्धतीने पुन्हा त्या परमतत्वाच्या काय म्हणता येईल जवळ जाण्यासाठी ह्या सगळ्या डायमेन्शन्स त्यांनी शोधलेले आहेत. मग ते जे परब्रह्म तत्व आहे ते वल्लभ संप्रदायामध्ये श्रीकृष्ण मानलंय. ब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण असं मानलंय. मग तो श्रीकृष्ण कसा आहे, तर तो सत्कर्ता आहे, अव्यय आहे. अव्यय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ संस्कृतमध्ये किंवा मराठीत आणि हे अव्यय आहे. अव्यय म्हणजे काय, त्याला काही लिंग वचन विभक्ती काहीही लावा त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याच्यामध्ये परिणाम होत नाही, त्याला म्हणायचं अव्यय. लक्षात येत आहे? म्हणजे समजा मी एक उदाहरण घेतलं, रुपाली खाते, रुपालीने खाल्ले. आता इथे क्रियापद बदललं, त्या शब्दाचा व्याकरणाचा संदर्भ बदलला म्हणून रुपालीने असा विकार उत्पन्न झाला त्या शब्दामध्ये. पण आणि शब्दामध्ये तुम्ही काहीही करा त्याच्यामध्ये विकार होत नाही म्हणून त्याला अव्यय म्हणतात. तसा परमेश्वर हा अव्यय आहे, तो सर्व समर्थ आहे म्हणजे श्रीकृष्ण, स्वतंत्र आहे, सर्वेश्वर आहे, निर्गुण आहे, कर्म फळाचा दाता आहे, सर्वांचा आधार आहे, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ सर्व काही जाणणारा, सर्व विलक्षण आहे. आता विलक्षण या शब्दाचा पुन्हा एकदा अर्थ बघूयात. लक्षण म्हणजे कशाची तरी व्याख्या करता येणं. आपण अनेक गोष्टींची अनेक प्रकारे व्याख्या करतो, पण ती 100% तशीच्या तशी व्याख्या त्या वस्तूला लागू पडते की नाही हा शेवटपर्यंत प्रश्न राहतो. म्हणजे उदाहरणार्थ मला मोबाईलची व्याख्या करायची, तर मी अशी व्याख्या केली की मोबाईल म्हणजे चालता चालता ज्याच्यातनं बोलता येतं असं यंत्र. पण मग असं यंत्र दुसरं कुठलंही असू शकतं, वॉकी टॉकी पण म्हणू शकतो आपण. मग मोबाईल मध्ये अजून काय आहे, ठीक आहे. मग समजा ज्याच्यावरून मला संवाद म्हणजे ऍक्च्युअल संवाद साधता येतो, किंवा जे माझ्या हातात नेहमी असतं आणि त्याच्यावर मला फोटो काढता येतात वगैरे वगैरे. म्हणजे त्याचे डायमेन्शन हळूहळू बदलत गेला, त्यामुळे आपल्याला लक्षण बदलत जावं लागतं त्या वस्तूचं. पण श्रीकृष्णाच्या बाबतीत सर्व विलक्षण, त्याची कितीही व्याख्या केली तरी तुम्ही पूर्णपणे त्याचं लक्षण म्हटलं तर अनुभवू शकता, पण त्याचं लक्षण देऊ शकत नाही.
म्हणजे ते शब्दातीत असं तत्व आहे, म्हणून त्याला सर्व विलक्षण म्हटलं. नंतर या जगताचं श्रीकृष्ण हे अभिन्न उपादान कारण आहे. अभिन्न उपादान कारण म्हणजे काय? मी कालच तुम्हाला सांगितलं की उपादान कारण म्हणजे असं कारण की जे नसेल तर ती वस्तू उत्पन्नच होऊ शकत नाही. मला घडा निर्माण करायचा आहे, तर घडा निर्माण करण्यासाठी माती नसेल तर मी घडा निर्माणच नाही करू शकत. म्हणजे काहीतरी एक अशी वस्तू की ज्याच्याशिवाय एखादी वस्तू उत्पन्न होऊ शकत नाही, त्याला म्हणतात उपादान कारण. आणि अभिन्न उपादान कारण म्हणजे काय? तर कृष्ण हे जगाचं अभिन्न उपादान कारण आहे. म्हणजे या जगापासून ते भिन्न वेगळं काढता येत नाही आणि त्याच्याशिवाय हे जगच उत्पन्न होऊ शकत नाही. असं कारण म्हणजे श्रीकृष्ण आहे. असं कारण म्हणजे परमतत्व हे सांगितलं. त्यानंतर तर्क अगोचर. तर्क म्हणजे अनुमान. अगोचर. आता गोचर शब्दाचा अर्थ असा आहे, गो म्हणजे इंद्रिय, हा, आणि म्हणून श्रीकृष्णाला गोपाळ म्हणतात. जो इंद्रियांचं पालन करतो तो गोपाळ. किंवा असे अनेक शब्द आहेत. तर तो गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे इकडे तिकडे धावणारी अशी इंद्रिय, आणि त्या इंद्रियांनी होणारं ज्ञान. मग तर्क अगोचर म्हणजे इंद्रियांनी ज्याचं ज्ञानच होऊ शकत नाही, तर्क ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण तर्क केव्हा कराल? जेव्हा तुमची इंद्रिय तिथपर्यंत पोहोचतील तेव्हा तर्क होईल. तर्क हा नेहमी प्रत्यक्षावर अवलंबून असतो. त्याच्यामुळे तर्काच्या पलीकडे असणारं असं ते श्रीकृष्ण तत्व आहे. आणि ते अदृष्ट आहे. पण त्याच्यामध्ये एक असा क्लॉज आहे की ते स्वेच्छया दृष्ट आहे. म्हणजे भगवंताच्या मनात आलं तर तो दर्शन देतो भक्ताला, म्हणून तो स्वेच्छया दृष्ट असतो. त्यानंतर ते तत्व म्हणजे श्रीकृष्ण हे त्रिविध भेद रहित आहे. त्रिविध भेद कुठले? तर एक सजातीय भेद, एक विजातीय भेद आणि दुसरा स्वगत भेद. सजातीय भेद म्हणजे काय? किंवा पहिले आपण विजातीय भेद म्हणूया. विजातीय भेद बघूया. समजा हा आहे मोबाईल आणि हा आहे पेन, तर यांची जाती वेगवेगळी आहे. मोबाईलची आणि पेनची जाती वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये विजातीय भेद झाला. हा मोबाईल आणि हा मोबाईल हे दोन्ही एकाच जातीचे आहेत, पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. जसं सजातीय भेदामध्ये एक आंब्याचं झाड आणि दुसरं आंब्याचं झाड, हे, किंवा आंब्याचं झाड आणि चिकूचं झाड. तर झाड ही जात समान आहे, पण ते वेगवेगळं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद आहे. आणि स्वगत भेद म्हणजे काय? तर परत मोबाईलचंच उदाहरण देऊन सांगते. हा मोबाईल, मग या मोबाईलचं बटन, या मोबाईलचं कव्हर हे तुम्हाला वेगळं नाही करता येत. याच्यामध्येच या मोबाईल मधले आकडे, या मोबाईल मध्ये जे आहेत, जसं उदाहरणार्थ झाड घेतलं तर झाडाच्या फळे, झाडाची फुलं त्याच झाडाच्या फांद्या, हा झाला स्वगत भेद. हे तीनही प्रकारचे भेद ज्याच्यामध्ये नाही, म्हणजे भेदच नाही, पूर्ण अद्वैत आहे, अशा पद्धतीचं जे तत्व ते म्हणजे कृष्ण तत्व किंवा परब्रह्म, असं वल्लभ संप्रदायात सांगितलंय. मग त्या श्रीकृष्णाची नित्य सेवा करणं, हळूहळू आपण पुष्टिमार्ग या संकल्पनेकडे येतोय. तर या भगवंताची नित्य सेवा करायला पाहिजे असं सांगितलं आहे. आता ही सेवा कशा पद्धतीने करायची, तर त्याचे 8 प्रकार सांगितले आहेत. 8 अंग आहेत त्या नित्य सेवेची. पहिलं अंग आहे मंगलाचरण किंवा मंगल करणं. त्याच्यामध्ये परत 3 भेद आहेत. एक जागरण म्हणजे देवाला जागवणं, नंतर त्याला प्रसाद खाऊ घालणं आणि नंतर आरती करणं. खाऊ घालतानाची आरती, म्हणजे भूपाळी म्हणूयात आपण थोडक्यात. त्यानंतर भगवंताचा शृंगार करणं, मग भगवंताच्या आजूबाजूचे जे काही गोपिका आहेत त्यांचा शृंगार करणं, राजभोग त्यांना पूर्ण नैवेद्य देणं, मग त्यांना उठवणं, मग त्यांचे वेगवेगळे जे भोग आहेत म्हणजे अलंकार किंवा काय म्हणता येईल
वेगवेगळ्या प्रकारचे भोग म्हणजे वास देतो आपण देवाला, अत्तर लावतो. तर वेगळ्या पद्धतीचा हा झाला उपभोगाचा प्रकार. तसे वेगवेगळे भोग किंवा संख्या म्हणजे मोजदाद करणं, जसं आपण नामस्मरण करतो आणि मोजतो देवाचं नाव किती वेळा घेतलं, ती पण एक प्रकारची सेवाच आहे. त्यानंतर आरती गायन, मग वेगवेगळ्या प्रकारच्या, इथे भूपाळी आहे मंगलामध्ये फक्त, आणि बाकी ठिकाणी आरती गायन अशी नित्य सेवा वल्लभ संप्रदायात सांगितली. हा, आता सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे वल्लभाचार्यांचं, ते म्हणजे पुष्टी मार्गांचं, पुष्टी भक्ती त्यांनी सांगितली. तर ही पुष्टी भक्ती म्हणजे काय आहे, तर पुष्टी शब्दाचा अर्थ पुष म्हणजे पोषण करणे. पोषण कशाने होतं, तर भगवान श्रीकृष्णाचा संपूर्ण अनुग्रह होणे म्हणजे पुष्टी, त्याने पोषण होतं. आणि त्या अनुग्रहामुळे उत्पन्न होणारी जी भक्ती आहे, त्या भक्तीला पुष्टी भक्ती असं म्हणतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये भगवत रूप सेवार्थ तत्सृष्टी, ही तीच सृष्टी आहे, न अन्यथा. दुसरं काहीही या जगामध्ये महत्वाचं नाही, रादर ते अस्तित्वातच नाही. दुसरं काही जे काही आहे ते भगवत रूप सेवा आहे, भगवंतांची सेवा आहे. अशा पद्धतीने या पुष्टी मार्गात मानलं जातं. आणि भगवंताची प्रेमपूर्वक सेवा करणं हेच यथार्थ स्वरूप आहे भक्तीचं. मग त्या पुष्टीच्या जर तुम्ही पुष्टी भक्तीच्या मार्गाने गेलात तरच तुम्ही मोक्षाप्रत जाता. मनोरथपूर्ती मार्ग म्हणजे मोक्ष मार्ग तिथे उत्पन्न होतो. आणि तुम्ही पुष्टी भक्ती पर्यंत कसे जाणार, किंवा एखादा जीव पुष्टी भक्ती पर्यंत कसा प्रवृत्त होणार, तर भगवंताचा अनुग्रह असेल तरच पुष्टी भक्तीपर्यंत किंवा पुष्टी भक्तीच्या मार्गाने एखादा साधक जाऊ शकतो, असं या संप्रदायात मानतात. त्याच्या 3 अवस्था मानल्या आहेत. पहिली अवस्था आहे साधारण भगवंतावर प्रेम, नंतर भगवंताची आसक्ती म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न, भगवंताला मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, आणि तिसरी अवस्था आहे व्यसन. तर इथे व्यसन हा अर्थ वाईट अर्थाने घेतलेला नाही. त्या भगवंताशिवाय दुसरं काही न सुचणं, इतर काहीही मनात न येणं म्हणजे व्यसन, असं इथे मानलेलं आहे. आता परत आपण या चार्टकडे येऊयात. आता या चार्ट मधली हे जे दैवी जीव आहेत तेच पुष्टी मार्गाने मुक्त होतात असं आपल्याला लक्षात येईल, आणि जे मर्यादा जीव आहेत ते मुक्त होतील कसं, एकतर पुष्टी मार्गाने, पण पुष्टी मार्ग होण्यासाठी, पुष्टी मार्गावर जाण्यासाठी त्यांना भगवंताची कृपा प्रसाद आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या अविद्येची निवृत्ती होत नाही, आणि म्हणून ते पुष्टी मार्गाकडे जात नाही, आणि म्हणून ते मुक्त होत नाही. म्हणजे तुम्हाला इथे असं लक्षात येईल की जोपर्यंत पुष्टी भक्तीचा मार्ग अवलंबला जात नाही तोपर्यंत जीव मुक्त होत नाही, असं या शुद्धाद्वैतामध्ये मानलं जातं. आणि मग तो काय आहे, तर तो परब्रह्म, तो श्रीकृष्ण आहे. मग त्याच्यामध्ये परत यांनी वेगवेगळे भेद केले. त्या अक्षर ब्रह्म, मी जसं मगाशी तुम्हाला 3 प्रकारचं ब्रह्म सांगितलं त्या पद्धतीने यांनी भेद केले आहेत. तर हे जेव्हा परब्रह्म हा श्रीकृष्ण आहे हे सांगण्यासाठी त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम, तो पूर्ण पुरुषोत्तम असा आहे, आणि सच्चित आनंद रूप आहे. आता इथे सच्चित आनंद या शब्दांचे अर्थ पण महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, सत म्हणजे काय, तर सत हा शब्द असं या धातूपासून आहे. असं म्हणजे अस्तित्वात असणं. आणि अस्तित्वात असणार म्हणजे सतत अस्तित्वात असणार, जे जे सतत नेहमीच कुठल्याही देशी, कुठल्याही काळी, कुठल्याही रूपा काय म्हणता येईल जीवामध्ये अस्तित्वात असतं, असं जे काही तत्व आहे त्याला सत म्हणायचं. बघा, म्हणून तो सत्य शब्द आहे त्याच्यावरूनच पुढे. तर सत म्हणजे अस्तित्वात असणार, चित म्हणजे चैतन्य, आणि आनंद, तर ब्रह्म हे
सत म्हणजेच ब्रह्म आहे. म्हणजे सत आणि ब्रह्म, सत बरोबर किंवा सत म्हणजेच ब्रह्म, याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. सत ब्रह्म, सतला झाकायचं आणि म्हणजे असं म्हणतो ना आपण, जर समजा मी, हे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी म्हणजे इतके समानार्थी की मी कोणताही शब्द वापरला तरी त्याच तत्वाचं ज्ञान होतं. काही आता समानार्थी शब्दांच्या बाबतीत पण एक गोष्ट अशी सांगितली जाते, की समजा मी म्हटलं पंकज आणि मी म्हटलं कमळ, तर हे दोन शब्द समानार्थी आहेत का हो? तर वरवर पाहता आहेत. पण जेव्हा त्यांच्या अर्थाचा आपण विचार करतो, उदाहरणार्थ पंकज शब्दाचा अर्थाचा विचार करा. पंकज शब्दाचा अर्थ आहे पंके जायते, जे चिखलात जन्माला येतं ते, म्हणजे जे चिखलात जन्माला येतं तेच कमळ. जे पाण्यात जन्माला आलं त्या कमळाला मी पंकज म्हणणार नाही. का बरं म्हणणार नाही? कारण ते चिखलात जन्माला आले नाही, म्हणून त्याला पंकज हा शब्द ऍप्रोप्रिएट बसत नाही. तसं आहे. त्याच्यामुळे सत ब्रह्म, चित ब्रह्म, आनंद ब्रह्म, हे पूर्णतः तोच शब्द. ब्रह्म म्हणजेच सत, ब्रह्म म्हणजेच चित, ब्रह्म म्हणजेच आनंद, अशा पद्धतीने अद्वैत वेदांतात घेतला जातो. आणि परत आनंद आणि सुख या दोन शब्दांमध्ये पण पुन्हा भेद आहेत, ते आपण नंतर बघूया. आता या पुष्टीभक्तीमध्ये कशा पद्धतीने मग जायचं आहे पुष्टीभक्तीपर्यंत, जे मर्यादा जीव आहेत त्यांच्यासाठी सांगितलंय. त्यांच्यासाठी एकतर ज्ञाननिष्ठ सेवा आहे, किंवा कर्मनिष्ठ सेवा आहे, किंवा भक्तिनिष्ठ सेवा आहे. 3 प्रकारची सेवा सांगितली. एकतर ज्ञानाच्या मार्गाने जा, कर्माच्या मार्गाने जा, त्याच्यामुळे चित्त प्रसन्न होईल आणि तुम्ही पुष्टी मार्गाकडे जा, किंवा भक्तिनिष्ठ भक्ती मार्ग आहे. हे 3 मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र वाचलं तर हेच 3 मार्ग, एक ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. अजून एक प्रकारचा मार्ग सांगितला आहे, तो योग मार्ग आहे. तो वल्लभ संप्रदायामध्ये मानलेला दिसत नाही आपल्याला. तर त्याद्वारे श्रीकृष्णाचीच सेवा कर्तव्य. आणि वल्लभाचार्यांचं म्हणजे त्यांनी जे ग्रंथ लिहिलेत ते, त्याबद्दल त्यांनी जे वापरलेले शब्द आहेत ते इतके महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ इथे सांगते, सेवा एव कर्तव्या, सेवाच करा, फक्त आणि फक्त भगवंताची सेवा करा. म्हणजे सेवा करा असं मी सांगितलं समजा, तर आपण एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो. पण तो जो एव आहे, एव हा याला निपात म्हणतात संस्कृतमध्ये, त्याच एखादी गोष्ट ठसवून सांगायची असेल, पूर्णपणे ठसवायची असेल, तर त्याच्यासाठी तो एव हा निपात वापरला जातो. फक्त आणि फक्त तेच आणि तेच करा हे सांगण्यासाठी एव. त्याच्यामुळे वल्लभाचार्यांनी अणुभाष्यामध्ये सुद्धा आणि तत्वार्थ दीपनिबंधामध्ये जी भाषा वापरली आहे, ती भाषा सुद्धा खूप सूक्ष्मपणे अभ्यासण्यासारखी आहे. त्यानंतर मग याच्यामध्ये तत्वार्थ दीपनिबंधामध्ये भक्तीच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी येतात. त्यातली महत्वाची मी मगाशीच सांगितली, की जोपर्यंत भक्ती नसेल तोपर्यंत मुक्ती नाही. स्नेहो भक्ती ही इति प्रोक्तः तया मुक्ती ही न च अन्यथा. जर भक्ती असेल तरच मुक्ती मिळेल त्या साधकाला, नाहीतर मुक्तीचा मार्ग बंद आहे, असं शुद्धाद्वैतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि स्पेशली कलियुगामध्ये सगळं काही कृष्ण सेवेनेच, कृष्ण सेवा म्हणजे कृष्णाच्या भक्तीनेच साध्य आहे. नाहीतर जसं आपण अनेक संतांच्या चरित्रात वाचतो की नामस्मरणानेच कलियुगामध्ये मुक्तीचा मार्ग शक्य आहे, तसंच वल्लभ संप्रदायामध्ये मानलं जातं. अशी भक्ती सांगितली आहे. त्यानंतर भक्तीमध्ये कोणते भाव असायला पाहिजेत, त्या भगवंताप्रती कोणते भाव असायला पाहिजेत, तर पहिला भाव म्हणजे वात्सल्य. जसं आईचं मुलावर प्रेम असतं, तसं भगवंताचं आपल्यावर प्रेम आहे, अशा पद्धतीच्या भावाने आपण भगवंताकडे जायला पाहिजे. त्यानंतर दुसरा भाव आहे म्हणजे कांतभाव. कांतभाव म्हणजे स्वकीय आणि परकीय. माझा भगवंत, एखादी गोष्ट जेव्हा आपण माझी म्हणतो,
म्हणजे आपण आम्हाला एक धडा होता, भारत माझा देश आहे. तर जेव्हा माझं म्हणतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी येते ते सांभाळण्याची. जर श्रीकृष्ण माझा आहे असं म्हणलं तर त्याचे सगळे ॲट्रिब्यूट्स, त्याचे सगळे गुण, त्याच्या सगळ्या सेवा सांभाळण्याची जबाबदारी माझी येते. अशा पद्धतीनं कांतभाव ठेवावा म्हणजे माझेपणा ठेवावा. नंतर ब्रह्मभाव. ब्रह्मभाव म्हणजे काय? मी आणि तो भगवंत याच्यामध्ये वेगळेपणा नाहीच आहे. अद्वैत आहे असं असं प्रत्येक ठिकाणी दिसणं. जसं मी काल ज्ञानेश्वरांचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला. म्हणजे ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बुडवले, रेडा तर सजीव होता हो. पण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. कशी भिंत चालवली? तर ती भिंत म्हणजेच ब्रह्म आहे. म्हणजे हे जग म्हणजेच ब्रह्म आहे आणि ते सत्य आहे. असं वल्लभ वेदांतामध्ये मानलं जातं ना. तर तो ब्रह्मभाव सगळ्या या सृष्टीतल्या तत्वामध्ये, सगळ्या पदार्थांमध्ये भरून आहे. म्हणजे मी आणि ही सृष्टी किंवा जगत याच्यामध्ये ब्रह्मभावने राहणं आणि प्रत्येक वेळी याला सातत्य म्हणजे आज आत्ता मला वाटतंय की हो, हो, समोरचा ब्रह्म आहे म्हणून ठीक आहे. नंतर मग त्याला दुखावलं मी, तर त्याला अर्थ राहत नाही, तिथे ब्रह्मभाव राहत नाही. त्यामुळे त्या ब्रह्मभावाचं सातत्य या संप्रदायामध्ये खूप महत्वाचं मानलंय. आणि तिसरं सख्य भाव. तुम्ही सगळ्या संतांची चरित्र काढा, तर तो कृष्ण सखा आहे अशा पद्धतीचंच वर्णन किंवा स्तोत्र आपल्याला मिळतात. कृष्ण किंवा भगवंत हा सखा आहे. म्हणजे आपल्या जवळचं, आपल्याला माहिती असणारं, आपल्याला वाटत असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी ज्याच्या बरोबर आपण संवाद साधू शकतो असा भाव भगवंताप्रती असणं म्हणजे सख्य भाव. तर हे सगळं करणं आणि त्या भगवंताची ही नित्य सेवा करणं हे पुष्टी मार्गामध्ये महत्वाचं मानलं गेलं आहे. त्या सेवेमध्ये पण कशी सेवा करायची याबद्दलचं मार्गदर्शन सिद्धांत रहस्य किंवा मी जे सगळे ग्रंथ सांगितले ते सगळे ग्रंथ सिद्धांत मुक्तावली असेल किंवा षोडश ग्रंथ जे वल्लभाचार्यांचे सांगितले तर सर्वदा सर्व भावेन भजनीयो श्रीकृष्ण हे त्यांचं काय म्हणता येईल टॅगलाईन म्हणता येईल वल्लभ संप्रदायाची अशी आहे. तर वल्लभाचार्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचा जो प्रसार केला त्याच्यातलं एक महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी मंदिर श्रीनाथाच्या किंवा श्रीकृष्णाच्या श्रीनाथ म्हणजेच श्रीकृष्ण त्याच्या मंदिराची निर्मिती केली व्रज प्रदेशामध्ये म्हणजे गोकुळामध्ये म्हणूयात आपण आणि 1576 मध्ये ते मंदिर बांधलं. पण मी त्या मंदिराचे फोटोज शोधायला गेले तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वल्लभाचार्यांनीच मंदिर बांधलं अशा पद्धतीने अनेक ठिकाणं भारतातली दाखवली जातात. म्हणजे हेच ते मंदिर असावं असं स्पष्टपणे नाही सांगितलं जात. अजून एक वल्लभाचार्यांचं वैशिष्ट्य इतर आचार्यांपेक्षा वेगळं असणारं वैशिष्ट्य म्हणजे भारत सरकारने वल्लभाचार्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1977 मध्ये पोस्टाचं तिकीट सुद्धा काढलंय. इतर आचार्यांच्या बाबतीत तसं झालेलं नाही. वल्लभाचार्यांची अनेक ठिकाणी अनेक प्रवचन झाल्याचे उल्लेख मिळतात आणि त्या संप्रदायाचं काय म्हणता येईल प्रसार इतका आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून त्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागली आणि त्यांच्या 1977 मध्ये ते पोस्ट कार्ड सुद्धा काढलं गेलं. अशा पद्धतीचे शुद्धाद्वैत सांगणारे वल्लभाचार्य आणि त्यांचं मी परत पहिल्यांदा जसं म्हटलं तसंच मधुराधिपते अखिलम मधुरम याप्रमाणे मधुराधिपती जो श्रीकृष्ण आहे त्याचं सगळंच ज्याला मधुर वाटलं असे हे वल्लभाचार्य आहेत. तर अशा पद्धतीने त्या श्रीकृष्णाला वल्लभाचार्यांवरील हे व्याख्यान समर्पित करून मी आज थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणाचे काही प्रश्न आहेत का?
मैंने ये नहीं बताया कि वो रुद्र संप्रदाय के प्रवर्तक है, मैंने ये बताया कि उनके पिताजी जो थे वो रुद्र संप्रदाय के अनुयायी थे, इसलिए वो रुद्र संप्रदाय के प्रवर्तक है ऐसा नहीं है। अजून कोणाला काही प्रश्न आहे? हा, वल्लभाचार्यांना दत्ताचा अवतार पण काही ठिकाणी मानतात, पण नवनाथ संप्रदायामध्ये वल्लभाचार्यांचं नाव कुठे आल्याचं मला काय म्हणता येईल, ग्रांथिक पुरावा मिळाला नाही, म्हणून मी नाही सांगितलं ते. नित्य सेवेची स्लाइड. मला आज फक्त फुल स्क्रीन करता आलं नाही, कारण फुल स्क्रीन केलं तर ते माझ्या याच्यात येत नाही आहे. मला आज लॅपटॉपला थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी आज फुल स्क्रीन केलं नाही, त्याबद्दल सॉरी. पुष्टी म्हणजे भगवंताप्रती निरतिशय स्नेह, पोषण करणं थोडक्यात. पण पोषण कशाने होतं तर भगवत कृपेमुळे होतं. म्हणजे भगवंताची भक्ती म्हणजेच पुष्टी, अनुग्रह भगवंताचा म्हणजे पुष्टी, आणि त्या पुष्टीने काय म्हणता येईल, त्या अनुग्रहाने उत्पन्न होणारी भक्ती म्हणजे पुष्टी भक्ती. मॅडम, आपल्याला अजून एक मेसेज आहे की कॅन यू प्लीज शो 3 दीक्षाज 1 सेकंड. दीक्षा वैकुंठ आगमनाची तिथी पुन्हा एकदा सांगाल का? आषाढ शुद्ध तृतीया. अजून कोणाचे आहेत काही प्रश्न? येस प्रीती मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, नमस्कार. माझा ऍक्च्युली प्रश्न नाहीये, पण माझं एक तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी होती की रुपाली मॅडमची ही लेक्चर्स इतकी अप्रतिम आहेत आणि अगदी संग्रहात ठेवण्यासारखी आहेत, तर आम्हाला ह्याचं नंतर रेकॉर्डिंग मिळू शकेल का? हो, आपलं अक्षरब्रह्म व्याख्यानमाला या नावाने YouTube चॅनल आहे आणि त्याच्यावरती आम्ही हे सगळे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते आम्ही दरवेळेला टाकतो. तर त्याची लिंक तुम्हाला उद्याच्या दिवशी मी पाठवेल. ओके ओके, थँक्स अ लॉट. म्हणजे खरंच इतकं सखोल आणि हे ज्ञान इतक्या सहज आणि सोप्या भाषेत करून सांगणारे इतके कमी लोक आहेत आणि आमच्यासारख्यांना अशा मार्गदर्शनाची इतकी गरज आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद. म्हणजे आज शेवटचा दिवस नाहीये, पण मला हे राहवलं नाही म्हणून मी कमेंट करते. थँक्यू. धन्यवाद. स्वाती चौकसी जी, आपको अनम्यूट किया है. हा, ते तुम्ही सांगितलं ना की ते तुम्हाला यांचं रायपूरकडे त्यांचा जन्म होता आणि ते त्यांची म्हणजे आता आम्ही आहे ना ते आम्ही हे पुष्टीमार्गीय आहे, आमच्या घरी पुष्टीमार्गीय फॉलो करतात. म्हणून थोडीशी अशी आता ते करेक्ट माहिती आहे की नाही ते मलाही माहिती नसेल, कारण हे वर्षानुवर्ष आमचे फॅमिली फॉलो करतो असं. आणि बरेच लोक आहेत, तर तुम्हाला जर तुम्ही ऐकलं असेल तर जे श्रीनाथजीला जातात ना, श्रीनाथजी नाथद्वाराचं टेम्पल आहे ना, जे
ते तिकडे ते त्यांचं आहे. आणि हे वल्लभाचार्य जिकडे जिकडे त्यांनी ते हे केलं म्हणजे प्रसार केलं, इट इज नोन एज अ बैठक. इट इज नोन एज अ बैठक. अच्छा. बैठक. हा, तर आपला इंडियामध्ये 84 बैठक आहे. हो, 84 बैठक आहे. 84 आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यापैकी तुम्ही जे सांगत होत्या ना, त्याचं ते प्राकट्य ते आपला चंपारण्य म्हणून आहे. तिकडे आम्ही विजिट केलेलं आहे. त्यांच्या अच्छा. तिकडे त्यांचा हे वल्लभाचार्याचं म्हणजे जन्म वगैरेचं तिकडे कथा लिहिलेले आहे. आणि ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंपारण्य आय थिंक ते पहिली बैठक आहे त्यांची. ते अरण्यमध्ये ते चंपारण्य म्हणून ते चाफा, तुमचा मराठीत जरा चाफा म्हणतात ना, त्याला आम्ही गुजरातीमध्ये चंपा म्हणतो किंवा ओके. हिंदीमध्ये. अच्छा, तर ते चंपारण्य म्हणजे ते चाफ्याचं अरण्य होतं तिकडे. तिकडे त्यांचं हे आहे. आणि अजून पण ते त्याची बैठक आहे. आणि तिचं चांगली रायपूर म्हणजे ते तिकडेच पडते. आणि ते तिकडे छत्तीसगड मध्ये आता गेलंय जॉग्राफिकली. अच्छा. पण मग ते याचं मंदिर कुठे आहे ते पण तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल. त्यांनी स्थापन केलेलं म्हणजे आता श्रीनाथ आम्ही मंदिर. कसं आहे, तुम्ही ना हवेली म्हणून टाईप करणार ना, तर तुम्हाला कारण आम्ही त्यांची जे श्रीनाथजी तर जिकडे जिकडे असते ना, त्याचे आम्ही त्याला मंदिर नाही पण आम्ही हवेली म्हणतो त्याला. ओके. हा, त्यामुळे तुम्हाला ते भेटणार. आणि ते नाथद्वारा म्हणजे उदयपूर पासून ते जवळ आहे. म्हणजे ते मॅप. आणि आम्ही व्हिजिट करतो इकडे. रेल्वे स्टेशन पण आहे. आणि खूप खूप व्हिजिटर असतात थ्रू आउट द इयर. उदयपूरच्या जवळ आहे का ते नाथ? हा, 50 किलोमीटर्स फ्रॉम उदयपूर. ओके, 50 किलोमीटर्स फ्रॉम उदयपूर. उदयपूर, हा, असं आहे. आणि खूप म्हणजे जसं इकडे आपला साऊथ मध्ये जसं आपला तिरुपती बालाजी जेवढा महत्वाचा असतो, तसंच हे संप्रदायवाल्यांना ते श्रीनाथजी जाणं ते खूप असं महत्वाचं. म्हणजे त्यांच्याकडे त्याची खूप म्हणजे जाणारे खूप लोक 2-2, 3-3 वेळा जाणार वगैरे वर्षात ना. आणि ते तुम्ही जे पुष्टी मार्ग इकडे तुम्ही दाखवल्याप्रमाणे मंगळ आरती आणि ते सगळं. आणि इकडे आपल्या इकडे पण मुंबईत पण म्हणजे आता आम्ही मुंबईत राहतो म्हणून मुंबईत सांगते. मुंबईत इकडे आपला जुहू नावाचा जो एरिया आहे तिकडे एक जुहू हवेली आहे. आणि आता गिरगावात भुलेश्वरकडे 2-3 हवेली आहे. आणि आणि कांदिवलीमध्ये 5 हवेली आहे. माहीमला पण एक हवेली जुनी आहे. म्हणजे ते नाथद्वारा मेन त्याला ट्रस्ट म्हणजे तो ट्रस्ट त्याला सगळ्यांना सांभाळतो असं. अच्छा. आणि मग तिथे जे असतात त्यांना गोस्वामी असं म्हणतात का? हा, त्यांना आम्ही कारण त्यांच्या आता तुम्ही ह्यांना दाखवलं ना आपला वल्लभाचार्य. वल्लभाचार्याचं त्यांचं जसं पेरवेश वगैरे दाखवलं ना, त्यांच्या कसं दिसतो असंच त्यांचे तिकडचे जे सेवा करणारे असतात ना, ते तसेच दिसतात तुम्हाला. म्हणजे त्यांचा पेरवेश वगैरे तसा असतो. अच्छा. आणि ते सेवा म्हणजे असं आता इकडे पण त्यांचे हे जे दर्शन आहे 8 समाचार दर्शन आहे त्याचं खूप महत्व असतं. म्हणजे मंगलाचा, म्हणजे तुम्ही ग्वालचा, श्रृंगार, मग राजभोग नंतर असं ते उत्थापन, शयन आणि आरती अशी. भोग आणि आरती असं. म्हणजे 8 समा म्हणजे 8 समायचे 8 दर्शन असं असतं ऍक्च्युली. ओके. त्याच्यामध्ये पण आता आपला ऐकणारामध्ये पण कोणी दुसरी पुष्टी मार्गीय असेल तर त्यांनी बोलावं, कारण मला काही खूप माहिती असेल असं मला नाही वाटत. नाही, पण तुम्ही छान सांगितलं. म्हणजे एवढं माहिती नसतं जे त्याचे म्हणजे तुम्ही करता सगळं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद. तुमच्यामुळे मला पण खूप चांगली माहिती मिळाली. हा, म्हणजे तिकडे ना तुम्ही हे जे 8 सखा सांगतात ना, हे जे 8 तुम्ही त्यांचे भक्तजन सांगितले ना, ते चित स्वामी, हे स्वामी. तर आमच्याकडे हे सगळं मुक्तावली म्हणजे हे ते सगळं आमच्यामध्ये. म्हणजे आता आम्ही गुजराती आहोत म्हणजे आमच्या भाषामध्ये भाषांतर नसते केलेलं, फक्त लिपी आमची गुजराती, त्याच्यामध्ये ते लोक हे करून देतात. आणि यायला पाहिजे असं म्हणतात. आता आम्हाला काही सगळं पाठ येत नाही, पण अदरान ते मधुराष्टकम आमच्याकडे महत्वाचा असतो. पण असं आहे ना की फॅमिली जरी हे मार्गी असेल ना, तरी पण कोणाला खूप प्रेशराईज करत नाही की तुम्ही असंच फॉलो करा वगैरे. म्हणजे इतर देवदेवतांना आता असं जे खरं फॉलो करणारे आहे ना, ते अन्याश्रय नाही असं म्हणतात. म्हणजे कृष्णाशिवाय दुसऱ्यांच्याकडे जायचं नाही असं. कृष्णाश्रय म्हणजे अन्याश्रय नाही करायचं असं म्हणतात. म्हणजे त्यांचं असं एक आर्ग्युमेंट असते
आता मी फक्त शेअर करते की जसं काय आपण सगळ्यांना मान देतो, म्हणजे आता मित्रांच्या पॅरेंट्सला मान देतो, आपला बहिणीचे समजा कोणी आपले नातेवाईक असेल त्याच्यापैकी खूप वडील वर्ग असेल त्याला मान देतो. ते मान आपण खूप पॅरेंट्स सारखाच देतो, पण तरी पण आपले पॅरेंट्स ते आपलेच असतात ना. असं त्यांचं आर्ग्युमेंट असते. हे ओके. आपल्याला आता आपण एज्युकेटेड हे असेल किंवा आपला दुसरं बुद्धिजीवीमध्ये तसं पटणारं की नाही पटणारं ते सोडून देतो आम्ही. पण जे खूप मानणारे असतात ना, ते म्हणतात की अन्याश्रय नाही. म्हणजे ते काय दुसरं आपले फेस्टिवल असतात ना, म्हणजे आपला महाशिवरात्री हे ते असं काही खूप फॉलो करत नाही ते. ते फक्त कृष्णमयच असतात आणि त्यांची लीला म्हणून म्हणजे आणि दुसरं असते की त्यांच्याकडे स्वरूप असते, बाल स्वरूप असते. आणि आमच्याकडे आम्हाला अशी समज देतात की आपण लहान मुलांचे कसं संगोपन करतो ना, म्हणजे वेळोवेळी त्याला खाणं देणं, त्यांचं हे करणं, त्यांचं त्याला खेळणं देणं, म्हणजे त्यांना झोपवणं, हे सगळं जसं आपण बालकांना करतो, म्हणजे लहान मुलांना करतो, तसंच असते. म्हणजे म्हणून त्याची सेवा असं म्हणतो. म्हणजे आम्हाला अशी समजूत दिलेली आहे. हे खरं मला ते आपला ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे आपला हे दर्शनमध्ये काय आहे ते मला माहिती नाही एवढं. आम्हाला फक्त ते आपण असं ओरली एकमेकांना सांगतो ना, त्याचं सांगितलं गेलं तेच ही सांगते की तसं मग ते म्हणजे तसं सांगोपन करावं. आणि जे बालकचं सांगोपन करते त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकत नाही, बरोबर. तसं तुम्ही तुमचा काय हक नाही बनत. म्हणजे यू कॅन नॉट आस्क एनिथिंग. म्हणजे आपण जाऊन तिकडे मला आमची अशी मर्जी आहे, तू आमचं असं कर. म्हणजे आपण इतर देवांकडे कसं म्हणतो की आता मला तू बुद्धी दे, मला हे दे, मला हे दे, असं काही करायची आवश्यकता नाही आहे असं. कारण तुमचं कार्य एवढंच आहे की तुम्ही सेवा करा. आणि प्रेम लक्षणा भक्ती ते बरोबर आहे, सगळ्यांवर प्रेमच करायचं असं. म्हणजे जसा प्रेमभाव तुम्ही बालकाला ठेवतात त्याच्यामध्ये तुम्ही काय असं हे नाही अंतर नाही ठेवत ना. बालक सगळे सारखे, शिशु असे असं असं असे तऱ्हेने भक्ती पाहिजे असं त्यांचं म्हणणं असते. आणि आठव समा म्हणजे आपण तसं आपल्याला माहिती आहे की जसं इस्लाममध्ये पण किती पाच टाइमची नमाज असतात ना, आता इकडे पण आठव समय तुम्ही त्याच्यावरच राहणार. समजा हेच सगळं करत बसणार तर नॅचरली तुम्ही इन्व्हॉल्वच होणार ना त्यांच्यामध्ये असं. आणि म्हणजे त्यांचा वेळ असेल ना तर काही पण तुम्ही समजा हवेलीचा काय काय वेळ ठरलेला असतं ऋतूप्रमाणे, सीझन प्रमाणे. असा जर वेळ तुम्ही चुकला ना मग तुम्हाला ते दर्शन होत नाही, ते परत ते उघडत नाही तसं. म्हणजे मंगळाचं दर्शन आता उघडलं की परत थोड्या वेळाने ते दर्शन बंद करतात. परत मी ग्वालचे दर्शन आणि मग ते त्याच्यामध्ये तिकडे जे नाथद्वाराचं आहे ना ते मला बरोबर माहिती आहे की तेव्हा ना शृंगार वगैरे म्हणजे ते मेन जे त्यांचं हे आहे ना श्रीनाथजी त्यांचे ते वेगळं वेगळं त्यांना दाखवतात. म्हणजे कधी ते छडी ठेवतात, कधी त्यांच्या हातावर कमळ असतात, कधी कधी एखादी माला कमी करतात. असं सगळं वेगवेगळं त्यांचे शृंगार ते बघण्यासारखं आहे. जे कोणाला इच्छा असेल त्यांनी जरूर बघावा, कारण इट इज व्हेरी डिफरंट. आपण आता समजा आपण गणपती समजा मूर्तीला गेलो तर सकाळी आपल्याला एक सगळं शृंगार करायला असेल मूर्ती, ती संध्याकाळपर्यंत तरी तशीच असते आणि मग शयनचे वेळे ते लोक बदलतात, बरोबर आहे ना. जवळ आता इकडे असं नसते. आठव समामध्ये थोडं थोडं काय काय वेगळं वेगळं असते, पण ते बारकाईने बघावे लागते. आणि मग तेव्हा किंवा कोणीतरी जाणकार असते ना ते आपल्याला सांगते तेव्हा समजते आपल्याला. असं आहे. ओके. धन्यवाद मॅडम. तुमच्यामुळे खूप चांगली माहिती मिळाली आहे. मॅडम आपल्याकडे आपण एक 2 प्रश्न घेऊयात आणि मग आपण हा थांबूया. नाही थांबा. भवा सरांचा असा प्रश्न है कि प्रमाण में जो समाधि भाषा का मतलब फिर एक बार समझाइए. त्या व्याख्येमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्याच्यावर जी व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की समाधी भाषा म्हणजे व्यासांनी समाधी अवस्थेत त्यांना जे ज्ञान झालं ते लिहिलं म्हणून ती समाधी भाषा आहे त्यांची, आणि त्याच्यातनं पुराण जन्माला आली असं भाष्य आहे त्याच्यावर. आणि स्नेहल दंताळेंचा असा प्रश्न आहे की वल्लभाचार्य आणि त्यांच्या संप्रदायाचं मोक्ष या संकल्पनेबद्दलचं एक्सप्लेनेशन करू शकाल का तुम्ही? मोक्ष म्हणजे पुष्टी भक्ती
जो भक्ती करतो त्यालाच मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे त्या भगवंताशी एकरूप होणं, म्हणजे अद्वैत पावणं, यालाच ते मोक्ष म्हणतात. पण श्रीकृष्णाची अद्वैत रूपामध्ये पण भक्तीशिवाय ते सिद्ध होत नाही, हे त्यांनी सांगितलं. पुष्टीभक्तीशिवाय कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असा त्यांचा व्ह्यू असतो. ओके. साई शंकरजींचं असं म्हणणं आहे की आमचं घराणं संत ज्ञानेश्वरांच्या नाथ शाखेतले आहे आणि माझी गुरु परंपरा दत्त परंपरा असं दोन्ही म्हणजे आहे आणि मला दोन्ही परंपरा लाभल्या. दोन्ही दत्तावतार मानतात व त्यांची कर्मभूमी गुजरात मानतात. अच्छा, नाही हे मला माहिती नाही दत्त परंपरेचं, हे नवीन कळलं. अजून कोणाचे काही प्रश्न नाहीयेत असं दिसतं आहे. तर आज आपल्याला बऱ्यापैकी उशीरही झालेला आहे. तर काय करूयात मॅडम, आपण थांबूयात का? थांबूयात आज. उद्या आपण रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैत पाहणार. हो, ठीक आहे. मग धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांना परत एकदा. आणि आपण उद्या भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता.